नमस्कार मंडळी, कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत. तर आज आम्ही लावणार आहोत तुळशीचं लग्न. तर त्याच्यासाठी सर्व तयारी सुरू आहे. कल्याणीताई एवढं लवकर स्वयंपाक कोण जेवतो एवढं लवकर? काकासोबत गुड जातो, आजीला मला तयारी करून दे म्हणा. तर तुळशी देवीची तयारी करेपर्यंत इथे आईने बनवलेली आहे तिळपट्टी. कारण की काही गोड बनवत असतात म्हणतात, तर म्हणून आईने इथे आहे ना तिळपट्टी बनवलेली आहे. आणि आम्ही आहे ना बाहेरची तयारी करेपर्यंत आईने सर्व घरामधली पण तयारी करून घेतली, म्हणजे दिवे वगैरे सर्व. आता तुळशी मातेला साडी घालून झालेली आहे आणि तुळस माता आहे ना ही रेडी झालेली आहे. फक्त आता हार घालायचा राहिला. आणि इथे आता सर्व ताट वगैरे ठेवणार. मग ताई, मी इथं आवडते, तुम्ही लवकर तयारी करून या ना. हा बस हातपाय धुते मी. बरं, इथं आवरून घेते मी, लागलं तर सर्व आणते ते घरातलं. चला. झाली उर्वीची तयारी. चला 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 चला, नवरदेवाच्या इकडची चला लवकर, नवरी रेडी आहे. हो का? बरं. हे मधून आणले
सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं रामे रांझणा संस्थितं गणपती कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी परयू महेंद्र तनया चिंतामणी वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी शातातया गंडकी पूर्ण जले समुद्र सहिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधानी लग्न घटी समीप नवरा गालोनिया वागरा गुह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटाते धरा दृष्ट वधूवरा न करता दोघे करावी उठी वाजंत्रे बहुगल बलान करणे कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान तिकडे तोंड केलाय ना बोर भाजी आवळा कृष्णदेव सावळा बोर भाजी कृष्णदेव सावळा चला आरतीचं ताट लावा बस मी आता नाही बस होते बस 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 सर्वांगी सुंदर जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना स्तुती जय देवी जय माई तुळशी पात्रावणी लवतर त्रिकोणी तुळशी जय देव जय ब्रह्मा केवळ मध्ये तो शौरी अग्नि शंकर तेथे शाखा परिवारी सेवा करती नारी सकळ नर नारी दर्शन मात्रे पापे धरती निर्धारी जय देवी जय माये तुळशी निज पात्रावनी लघुतर त्रिभुवनी तुळशी जय देव जय शिंजिरीची आवड कमळ रमणाशी सौगल विरहित विष्णू आहे उपवासी विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी जय देवी जय माये तुळशी निज पात्रावनी लघुतर त्रिभुवनी तुळशी जय देव जय अच्युत माधव केशव पीतांबरधारी तुझे पूजन काळी तुझे उच्चारी त्याची देशी संतती संपत्ती सुखकारी गोस्वामी नंदन मधला तुतारी जय देवी जय माई तुळशी पात्रावणी लघुतर त्रिभुवनी तुळशी जय देव आरती यदुपती कृष्णाची सावळ्या नंदनाची आला देवकी उदराशी वंदे शाळेत जन्माशी पाळिले नंदाने त्याशी खेळला खेळ गोपिकेशी जाता गवळणी मथुरेला डवून गेई दानाला यशोदा पोर करी बेजार जमुनी बाळे गोपांची गौदने लुटली गवळ्यांची
आरती यदुपती कृष्णाची सावळ्या नंद नंदनाची मुकुंदे कालकंज वदिला जरासंग तोही पळविला गेले रुक्मिणी हरणाला मारिले शेवटी शिशुपाला जयांची दुष्ट से बुद्धी मारिला कंसदंड युद्धी करोनी मुक्त मायानी तात मुक्त करी उग्रसेनाची विदली उगारी मथुरे चाले प्रांगण वंदिन चरणन डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आनंदे आनंदे पूजिन भावे ओ वारिन म्हणे ओ तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या दृढं तमेव सर्वं मम देवदे कायेन वाचा मनस्वेन्द्रिया उद्यात्मना वा प्रकृती स्वभाव परस्मै नारायण इति समर्पयामि अचितं केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव बने श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे ओम नसिगिरी समस्या राजा मंत्र पुष्पांजलि समर्पयामि बोल बाजी आवळा कृष्णदेव सावळा बोल बाजी आवळा कृष्णदेव सावळा आजी कसं फोडला असा चल आणखी आणू आपण बलून आणलं चला आप्पाजीने आणले आप्पाजीने बलून आणले येतो माझ्या जवळ फोड हा बदल भीत आहे आता उर्वी नाही असं वाटते हा हा तर आता बसा झालं तुळशीचं लग्न करून हरळाचं खा तुलसी विवाह संपन्न झालेला आहे. आता फराळाचं खा. मग विशेष जेवण बनणार आहे. नंतर मेनू लग्न लागलं तुलसी विवाह आहे म्हणून विशेष जेवणाचं आयोजन केलेलं आहे. पाहुणे मंडळींनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये आग्रहाची विनंती. पाहुणे मंडळींनी जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. खाना आता हे खायचंय मग नंतर चांगलं जेवण मिळणार. हा नाश्ता आहे फक्त. बर लग्नातला नाश्ता आहे. हा लग्नातला नाश्ता आहे. मी हो एवढी बसो खाली बस. चला इकडे या. चला कसा शांततेत खाली. हा फटाका फुटला. शो दे शो पिके आहे शो. खा नाही पाहिजे. नवरदेची पण कशा काहीच खाऊन नाही राहिली. नवरदेची बहीण काहीच खाऊन नाही राहिली. अच्छा चिवडा पाहिजे होता. हा तिला वेगळं पाहिजे काही आहे ना. उरी शिन्ना पाहिजे. शेंगदाणा पाहिजे तिला. शेंगदाण्याला सिन्ना म्हणते ते. सिन्ना मोठ्या प्लेटीत दे तिला. हे शेंगदा ठीक आहे. शेंगदा कसं मी हे मी आहे की शेंगदा. आपण आणखी नंतर फटाके आणखीन आणले. फटाके संपले तर फुगेच फोडा. फुगेच फोडा. मनसोक्त फुगे फोडा. पुन्हा तुम्ही हे भेणार आणखी.
दिव्यावर नाही दिवा इजून जाणार. तर आता पूर्ण भाज्या शिजून झाल्यानंतर इथे मी आहे ना पावभाजीचा जो मसाला आहे ना हा तयार करत आहे. तर सर्वात अगोदर मला आहे ना कल्याणी ताईंनी सांगितलं होतं की बघ कांदा आहे ना छानपैकी फ्राय करून घे, त्याच्यामध्ये मग टमाटर टाकून दे, कारण की टमाटर गल झाल्यानंतर आहे ना मग आपण आहे ना बाकीच्या शिजलेल्या भाज्या आहेत ना ह्या कढईमध्ये टाकू. तर यावेळेस आहे ना कल्याणी ताईंनी म्हणजे ज्या बाकीच्या भाज्या तर शिजूनच घेतल्या, पण त्याच्यामध्ये थोडीशी आहे ना तुरीची डाळ पण टाकली होती, कारण की तुरीची डाळ जर आपण त्याच्यामध्ये टाकली ना तर पावभाजीची चव आणखीन छान लागते. जर तुम्ही आतापर्यंत अशी रेसिपी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करून बघा, कारण की पावभाजी आहे ना खायला खूप छान लागते. तर आता पावची भाजी तयार झाल्यानंतर इथे मी आहे ना थोडंसं तूप टाकून आहे ना पूर्ण जे पाव आहेत ना छानपैकी भाजून घेत आहे. तर झालेली आहे आता आपली पावभाजी तयार. तर या सर्वजण पावभाजी खायला. तर आता आम्ही पण गरम गरम पावभाजी खातो. तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते, आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.